चला करायची सुरुवात. येस सर. सो आता जो आपला वेबसाईट डिझायनिंगचा शेवटचा पार्ट आहे, जो पुढे आपल्याला मार्केटिंग ऍक्टिव्हिटीशी कनेक्ट करणार आहे, त्याच्याबद्दल आपण शिकूयात आज. ठीक आहे, काय त्याआधी सांगतो, मग आपण तसं पुढे जाऊयात. मग आता आपण बराचसा वेळ वेबसाईट डिझायनिंग किंवा वेबसाईटचे फीचर शिकवण्यात घालवला. म्हणजे कदाचित कोणाला असाही प्रश्न पडू शकतो की आपण इतका वेळ का घालवला. त्याचं कारण सांगतोय की आपण जे काही पुढे आता मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करणार आहोत, म्हणजे एसईओ असेल, गुगल ऍड्स, तेव्हा काय होतं ना, बऱ्याचशा वेळेला तुम्हाला म्हणजे एक 40% वेबसाईटच्या बॅकएंडशी तुमचा खूप जवळून संबंध येतो. म्हणजे कंटेंट अपलोड करणं, इमेजेस, फोटो, कीवर्ड टाकणं, बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यामुळे आपण ही डिझायनिंगची प्रोसेस इतकी शिकून घेतली की उद्या मला कोणी सांगितलं की अरे नाही, हे फोटोजच वेबसाईट वरती अपडेट करायचे किंवा हा फोन नंबर आहे, हा वेबसाईट वरती चेंज करायचा आहे, तर ते आपल्याला करता यायला हवं. ठीक आहे. आणि जनरली आता हे स्किल तुम्हाला डिझायनिंग साठी नाही उपयोगी पडणार, तर वेबसाईट मॅनेज करायला, वेबसाईटचं एसईओ करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. कारण इथनं पुढे आता जे आपण जसं मी सांगितलं की तुमच्या वेबसाईट आपण संडेला बनवणार आहोत 1-to-1 सेशन घेऊन, तर त्या केसमध्ये आपण अजिबात आता स्क्रॅच पासून डिझायनिंग नाही करणार. तर रेडीमेड ज्या काही थीम्स असतात, म्हणजे इथे मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण दाखवतो. आपण सुटेबल थीम घेणार आहोत आणि त्या थीमच्या माध्यमातून आपण आपल्या वेबसाईट बिल्ड करणार आहोत. तिकडे तुम्हाला हार्डली 10-20% काम करावं लागतं. अजिबात स्क्रॅच पासून काम करायची गरज नाही. म्हणजे आता मी असं म्हटलं की चला, एक पोर्टफोलिओ वेबसाईट बनवायची किंवा डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट बनवायची, किंवा सोपं, हिमांशूला एक ब्लॉगिंग वेबसाईट बनवायची आहे की ज्याच्यावरती तो वेगवेगळ्या विषयावरती, म्हणजे जगभरात काही ट्रेंडिंग चाललेलं आहे किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत किंवा रिलेटेड टू हेल्थ, काही म्हणजे त्याने एक इंडस्ट्री पकडली की त्याला याविषयी लिहायचंय आणि त्या वेबसाईट वरती टाकायचंय. तर ही बघा एक थीम आहे ब्लॉक्सवेअर म्हणून. या सगळ्या प्रीमियम थीम्स आहेत. या वेबसाईटचं, या अकाउंटचं आपल्याकडे ऍक्सेस सबस्क्रिप्शन आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ना, याच्यामुळे तुमचं डिझायनिंगचं काम खूप वाचतं. हम्म. दिसताय तिथे तुम्हाला थीम्स? एक मिनिट, चार्जिंगला लावतो लॅपटॉप.
तर आता इथे ज्या थीम आहेत, त्या एक आपण ओपन करूयात थीम. लाईफस्टाईल ग्रो. सो बघा किती छान पद्धतीने जे डिझाईन वगैरे आहे, किती व्यवस्थित रिप्रेझेंट केलेले आहेत. म्हणजे बघणाऱ्यालाही साधा एक ब्लॉग आहे, पण तो इतक्या छान पद्धतीने मांडला की एकदम प्रोफेशनल वेबसाईट वाटते. आणि ही अशा पद्धतीने बनवलेली जी वेबसाईट आहेत, जेव्हा आता तुम्ही जॉब, फ्रीलान्सिंग किंवा अदर वर्कसाठी अप्लाय करता आणि तुमचा पोर्टफोलिओ मागवला जातो, तेव्हा तुम्ही ह्या वेबसाईट देता, तेव्हा समोरचा 100% इम्प्रेस होतो. त्याचं कारण तो विचार करतो, अरे किती प्रोफेशनल वेबसाईट बनवली. पण त्याला हे माहित नसतं की यासाठी रेडीमेड थीम्स किंवा ही मुळात त्यांच्यासाठी संकल्पना नाहीच आहे. आपल्यासाठी, आपल्याला हे सिक्रेट माहित आहेत की अशा प्रकारची वेबसाईट आहे जिकडे रेडीमेड थीम्स मिळतात आणि ते वापरून मी अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवू शकतो. क्लायंटला काय वाटतं, इट इज ऑल युअर स्किल्स. हा, आपल्या सुद्धा स्किल्स आहेत, त्यात नाही असं नाहीये. बट मेजर दिस थिंग टू थीम. आता डिजिटल मार्केटिंगचे मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर सुंदर वेबसाईट्स आहेत. जशी ही वालीच आपण फर्स्ट बघूयात. आता अल्टिमेटली इथं पण तेच आहेत की सगळं आहे. पण आता बघा ही थीम आहे एक आपण ओपन करूयात. अं, चला ही वालीच ओपन करूयात. बघा त्याचं कलर कॉम्बिनेशन, बॅकग्राऊंड किंवा इमेजेस किती सुंदर आहेत. एकदम प्रोफेशनल वेबसाईट वाटते ना. किंवा अजून एखादी घेऊयात आपण, थोडीशी रिअलिस्टिक वाली, ह्युमन टच असलेली, ही घेऊयात. हं. आहे ना छान थीम. म्हणजे तुम्ही स्वतः या इन्व्हेटिव्ह एलिमेंट ही वेबसाईट व्हिजिट करा आणि बघा किती सुंदर सुंदर थीम आहेत. पण आता मगाशी मी जसा मुद्दा मांडला की का आपण इतका वेळ वेबसाईट डिझायनिंगला घालवला, तर तुम्ही ही थीम घेतली, पण तुम्हाला हा लोगो बदलायचा आहे आणि त्याच्याऐवजी तुमचा लोगो टाकायचा आहे. तर आपल्याला कळायला हवं ना की हा लोगो कसा बदलायचा. त्यामुळे जोपर्यंत आपण वर्डप्रेसचं बेसिक नॉलेज घेत नाही, तोपर्यंत आपल्याला ते थीम किती भारीतली थीम घेऊ देत, 100% ऍज इट इज नाही वापरू शकत आपण. का? तर काही अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या तिथनं काढून टाकाव्याच लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे नॉर लिहिलंय. मी जर माझ्या क्लायंटसाठी वेबसाईट बनवतोय तर मला हा लोगो काढून क्लायंटचा लोगो टाकणं आहे. किंवा इथे एक्स्ट्रा पेजेस आहेत, मला ही पेजेस नको आहेत. किंवा आता इथे हे फॉरेनरची नाव आहेत, तर मी काही त्यांना सर्व्हिस नाही दिलेली, मला इंडियन क्लायंट्सचे माझी नावं टाकायची. सो हे ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या मला रिप्लेस करणं आणि त्यासाठी मला बेसिक वर्डप्रेसचं एलिमेंटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ते इतका वेळ शिकवण्यासाठी घालवला. म्हणजे जे शिकलात ते अजिबात वाया जाणार नाही. तुम्हाला रिडिझायनिंग साठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट म्हणजे इथून पुढच्या तुमच्या ज्या वेबसाईट बनणार, मोस्टली ऑल आर, इथे मी लिहितो. यूज रेडीमेड थीम्स फॉर वर्डप्रेस वेबसाईट इन्स्टेड ऑफ बिल्डिंग फ्रॉम स्क्रॅच. मी तुम्हाला याची दोन उदाहरणं दाखवतो आम्ही. एक वेबसाईट मी ही आता मी बनवू शकतो, त्याचं कारण एक्सपिरियन्स. ही वेबसाईट स्क्रॅच पासून बनवली आहे, म्हणजे अशी थीम कुठेच नव्हती. हे सगळं एक एक एलिमेंट जोडून क्रिएटिव्हिटी वापरून हे बनवलेलं आहे असं. ओके. ही क्लायंटला आवडली की चला मला कलर कॉम्बिनेशन जसं हवंय तसं मी त्यांना बनवून दिलं. आणि त्याच्याच बरोबर दुसरी वेबसाईट आहे, तुम्हाला मी दाखवतो, जी थीम वापरून बनवली आहे.
ही रेडीमेड थीम वापरून बनवली आहे. सी. आता इथे काय केलंय, फक्त त्याचा फोटो बदललाय त्या क्लायंटचा. आणि मग आता हळूहळू आता मला इथलं बघा मी सांगतो. खालचं मी चेंज केलं, त्याच्या कंपनीचं नाव टाकलं, इथे ऍड्रेस टाकलाय त्यांचा. त्यानंतर इथे सुद्धा बरेचशा ठिकाणी हे टाकलेलं आहे. तर हे रेडीमेड, तर असं आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ओके. आता दुसऱ्या मूळ मुद्दा येतो कंटेंट. तर आता कंटेंटच्या बाबतीत ऑलरेडी आपलं जे मी तुम्हाला पीडीएफ पाठवली त्यामध्ये दिलेलं आहे की हा कम्प्लिटली तुमचा कॉल किंवा तुमची एक्सपर्टीज राहते. हे नंतर तुम्हाला सांगायला येणार नाही किंवा आपण सुद्धा असं विचारायला नाही पाहिजे जर आपण कोर्स केलाय, शिकलोय, की होम पेज वरती काय टाकू, अबाउट पेज वरती काय टाकू, कॉन्टॅक्ट पेज वरती. आपलं कॉमन लॉजिक आणि सेन्स आपण वापरायचा. सिम्पल. तुम्हाला नाही माहित तर तुम्ही गुगलला जा, तुमच्या कॉम्पिटिटर्सच्या वेबसाईट एक्सप्लोर करा आणि बघा की काय त्यांनी वापरलंय. ठीक आहे. म्हणजे आता हे का सांगतो, तर माझ्याकडे आत्ताही आपले जुने काही स्टुडंट आहेत. सगळेच काय वाईट किंवा असं हे नाहीये. पण काही स्टुडंट अशी आहेत की जॉब करतात, एखादी नवीन वेबसाईट आली का म्हणतात सर सांगा कुठून सुरुवात करू म्हणून. असं विचारणं कम्प्लिटली चुकीचं आहे. काय आहेत ना, जेव्हा आपण शिकतोय, काम करतोय, तर मी वेळच्या वेळी सांगतो की हा असा फ्लो असायला हवा. हा, त्या फ्लो मध्ये तुम्हाला पुढे अडचण आली, 100% तुम्ही विचारा. ठीक आहे. नंतर काम करताना आता काही विचारलं तरी चालेल, बिकॉज यू आर इन अ लर्निंग फेज. पण ऍटलिस्ट आय एम एक्सपेक्टिंग जेव्हा तुम्ही जॉब वरती काम करताय, एखादं प्रोजेक्ट डिलिव्हर करताय, सो तुम्ही आधी स्वतःला विचारा की हा माझ्याकडे वेबसाईट आली, मग कशासाठी आली आहे, हे काम डिझायनिंग साठी आली आहे. ओके. डिझायनिंग साठी आलेली आहे. मग मला डिझाईन करायचं, मग ही वेबसाईट कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. हा, मग काय सुरुवात, डोमेन होस्टिंग घ्यावी लागेल, आहे का त्यांच्याकडे, असेल तर ती वापरावी लागेल, इंटिग्रेट करावी लागेल. नसेल तर मला मग हे करावं लागेल, विकत घ्यावं लागेल. मग विकत घ्यायला किती खर्च येतो, मग मी होस्टिंगची वेबसाईट जाईल, बघेल पॅकेज कितीचं आहे, डोमेनच्या वेबसाईट वरती जाईल, चेक करेल डोमेन अवेलेबल आहे का. ओके. सो हे सगळं करेल. हा, मग पहिला पार्ट झाला. चला सेकंड पार्ट मध्ये मला त्याला इंटिग्रेट करायचंय. त्याच्या तिसऱ्या पार्ट नंतर मला डिझाईन करायचंय. म्हणजे हा, आता इथे मध्ये कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आला देन इट्स ओके. पण तुम्ही आला सर वेबसाईट डिझायनिंगचं काम आलंय, काय करू, कुठून सुरुवात करू, असे इरेलेव्हंट प्रश्न नंतर नाही विचारायचे. आपण आपला फ्लो डिसाईड करून घ्यायचा की कसं कसं काम केलं पाहिजे. आता यामध्ये बेसिक आपल्याला डोमेन होस्टिंग वगैरे इतकं तर कळालेलं आहे. आता मेन इम्पॉर्टंट काय की या वेबसाईट वरती जे कंटेंट आहे ते कंटेंट कुठून कसं आणायचं. आता एकदम सिम्पल आहे. अर्ध जे कंटेंट आहेत ना ते तर तुम्हाला स्वतः रेडी करायचंय किंवा मग क्लायंट कडनं घ्यायचं, म्हणजे डिपेंड की वेबसाईट कोणावरती. एक सिम्पल गोष्ट, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, हे मी सुद्धा नाही देऊ शकत तुम्हाला. एकतर तुमची वेबसाईट आहे तर तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायला हवेत, किंवा क्लायंटची वेबसाईट आहे तर त्याच्याकडनं घेतले पाहिजेत की सर वेबसाईट वरती क्लायंट कम्युनिकेशन साठी कोणते कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकू, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस किंवा मग ऑफिसचा काय लोकेशन असेल ते द्या. तुमचं असेल तर तुमचं टाका. ठीक आहे. सेम अबाउट अस हे जे काय आहे, तर कंपनी तुमची आहे किंवा क्लायंटची आहे, तर तोच ओव्हरव्ह्यू देऊ शकतो. आय एम नॉट एक्सपेक्टिंग किंवा ते सगळं त्यांनी दिलं पाहिजेत, पण बेसिक डिटेल्स तुम्ही विचारले पाहिजेत किंवा तुम्हाला सांगता आले पाहिजे तुमच्या कंपनीचे. हा, की आपण कधीपासून चालू केलेलं आहे, कोणी चालू केलेली आहे, मग 10 लोक आहेत का, मग ऑफिसेस कुठे कुठे आहेत, बेसिक आयडिया पाहिजे. बघ हे असेल तर याच्यावर आपण कंटेंट फ्रेम करू शकतो. म्हणजे ऍटलिस्ट वी शुड हॅव बेसिक आयडिया. ठीक आहे. त्यानंतर होम पेज. आता होम पेजवर बेसिक काय येतं की तुम्ही जे विकताय त्याच्याबद्दलची माहिती असते. आता तुमचं प्रोडक्ट काय मला माहित नाही, तुम्ही मला विचारताय सर मी होम पेज वरती काय टाकू, देन इट इज कम्प्लिटली रॉंग. कारण जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवताय त्याच्या पहिल्या स्टेप मध्ये येते की बाबा हा मला कॉम्पिटिटर रिसर्च करायचा. का, तर त्यांनी वेबसाईट कशी बनवली आहे, काय टाकलंय हे मला त्यातून कळतं. म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिटर इज आर सेकंड मेंटर, गुरु येतो. कारण जेव्हा मला माहित नाही मार्केटमध्ये काय चाललंय तेव्हा तो ऑलरेडी मार्केटिंग करतोय, त्याची ऑलरेडी वेबसाईट आहे. सो बऱ्याचशांशी त्याचं ऑनलाईन प्रेझेन्स, त्याच्या ऍड कॉपीज, त्याचे सोशल मीडिया हँडल्स माझ्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करतात.
सो बेसिकली मग त्यांनी त्याच्या वेबसाईटवरती प्रोडक्ट सर्व्हिसेस कशा पद्धतीने मांडलेले आहेत, त्यांची माहिती कशी दिलेली आहे, हे थोडक्यात आपण बघायचं आणि त्या हिशोबाने आपण फ्रेम करायचं. म्हणजे एक एक्झाम्पल इथे सांगतो, की जेव्हा ही वेबसाईट बनवत होतो तेव्हा आम्ही पाहिलं की अरे अ, ही वेबसाईट कशाबद्दल आहे, तर बिझनेस कोचिंग प्रोग्राम म्हणजे ग्रोथ एक्सेल नावाची जी कंपनी आहे, तर ती जे स्टार्टअप ओनर्स आहेत किंवा मग जे एक्झिस्टिंग बिझनेसेस आहेत त्यांचं ट्रेनिंग घेते, त्यांना बिझनेस कसा वाढवायचा हे शिकवते. मग मला फक्त एवढीच माहिती होती की बाबा बिझनेस कोचिंग. मग त्या अनुषंगाने मी पुण्यातल्या, मुंबईमधल्या किंवा अदर वेबसाईट व्हिजिट केल्या. स्वरूप समजून घेतलं की काय काय कसं कसं करतात म्हणून. आणि त्यानंतर मग फायनली बाकी हळूहळू गोष्टी डिझाईन करत गेलो. आता फक्त काय की यांच्या केसमध्ये पॉडकास्ट ही एक वेगळी सिरीज हे त्यांनी स्पेशली सांगितलं होतं की केतन आपण पॉडकास्ट इनिशियली स्टार्ट करणार, म्हणजे आपण नाही का रणवीर अलाहाबादिया याचे जे बघतो व्हिडिओज किंवा संदीप माहेश्वरी वगैरे त्यांची किंवा अजून कोणी असेल, तर ते जे आहेत ते पॉडकास्ट सेक्शन मध्ये येतात की इंटरव्ह्यूज घेतले जातात लोकांच्या. तर मग आता हे ह्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. मी काढलं, मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं, "सर हे असं आहे का?" मग ते म्हटले, "येस, हे असंच आहे." म्हणजे बेसिकली ते ट्रेनिंग देतात आणि सांगतात, की "बाबा तुम्ही करा तुमचं" म्हणून. पण मग एखाद्याला नाही जमलं, तर मग त्यानंतर "ठीक आहे, तू आम्हाला पैसे दे, आम्ही तुला बिझनेस ग्रो कसं करायचं ते करून देतो" म्हणून. म्हणजे पहिल्या केसमध्ये शिकवतात, ज्यांना जमलं तेव्हा जमलं, ज्यांना नाही जमलं त्यांना करून द्यायचं काम सुद्धा ते करतात. सो ही सगळी जी माहिती आहे, हे मी रिसर्च करून गोळा केलेली आहे. मला फक्त काय माहित होतं, यांचा बिझनेस कोचिंगचा व्यवसाय आहे. मग त्या हिशोबाने जे काही कॉन्टेंट आहे, मग मी विचारलं बा की कोणी म्हणजे कधी स्टार्ट केली, किती लोक आहेत, हे बेसिक इनपुट मी त्यांच्याकडनं घेतले आणि त्यानंतर ही पूर्ण वेबसाईट रेडी केली. ठीक आहे. सो आता आपल्याला काय आहे, की चला की अर्ध कंटेंट त्यांच्याकडनं मिळालंय. आता बाकीचं आपल्याला बनवायचं. मग ते कसं बनवायचं? तर आता मी सांगितलं, की एक सोपं एक्झाम्पल घेऊयात आपण, की हिमांशूची वेबसाईट आहे. त्या हिमांशूच्या वेबसाईटसाठी अबाउट चं कॉन्टेंट बनवायचं आहे. आता माझ्याकडे बेसिक डिटेल काय, त्याचं नाव आहे हिमांशू लोखंडे. हिमांशू कुठे राहतोस तू? अमरावती. डबल ए का सिंगल ए? सिंगल. अमरावती. शिक्षण काय झालंय तुझं? BSc सुरू आहे. ठीक आहे, आपण टाकूयात BSc. ठीक आहे, मला एवढे डिटेल्स बेसिक मिळालेत त्याला. आता याच्यावरतून मी त्याचं अबाउट कसं फ्रेम करतो बघा. आणि आपल्याला वेबसाईट कशाची बनवायची आहे? आता एक एक्झाम्पल असं पकडूयात, की त्याची जी वेबसाईट आहे त्याचा मोटो आहे की त्याला डिजिटल मार्केटिंगची कामं मिळायला हवीत. म्हणजे बेसिकली आता तो एजन्सी आहे का नाही, तर तो एकटा कामं करणार, तर त्याला फ्रीलान्सर असा वर्ड आहे किंवा डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल असं म्हटलं जातं. जेव्हा दोन पेक्षा जास्त लोक मिळून काम करतात, इट बिकम एजन्सी आणि प्रत्येक जण वेगवेगळे रोल प्ले करतो. पण जेव्हा एकटा व्यक्ती एखादं काम करतो, ही बिकम फ्रीलान्सर. ठीक आहे. तर आता आपल्याला वेबसाईट अशी बनवायची आहे, की हिमांशूचं म्हणणं आहे की सर त्या वेबसाईट थ्रू मला डिजिटल मार्केटिंगची कामं मिळाली पाहिजेत. ठीक आहे. आणि त्या वेबसाईटसाठी आपण एक अबाउट चं पेज बनवणार आहे. सो मी या टूल्सला, आता हे चॅट जीपीटी एक बेसिक, यानंतर पण अजून आपण टूल्स शिकणार आहोत. ठीक आहे. पण शिकणं आपण नाही करतो, आपण मुळाक्षरांपासून सुरुवात करतो. आ, इ, ई आणि मग आपण मोठी अक्षरं बनवायला, वाचायला, लिहायला शिकतो. सेम इथे चॅट जीपीटी बेस आहे जर तुम्हाला स्वतः कंटेंट लिहिता येत नाहीये. ठीक आहे. कंटेंट रायटिंग एक वेगळं स्किल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः रिसर्च करून भाषेवरची प्रभुत्व मिळवून तुम्ही स्वतः कंटेंट रायटिंग करता, म्हणजे अं, लिहिता. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, खूप जुनं आहे. हा, इथे मी सगळ्यात आधी काम करायचो बॅक इन 2016-17. सो आता हे आता 2023, आय डोंट नो जुने त्यांनी ठेवलेत नाही ठेवलेत. 22 तेव्हाही नव्हतो म्हणा मी.
20ला पण नव्हतं. तसं कोणताही दाखवू शकतो म्हणा, पण मी लिहिलेलं मला दाखवायचंय तुम्हाला. हा असू शकतो, एकदा तरी बघतो मी. काढलेत वाटतं काही काही. एक आहे इथे, मी दाखवतो. वाईज कंटेंट मार्केटिंग. सो हे जे आहे ना, तेव्हा असं टूल वगैरे काही प्रकार नव्हता. आम्हाला रिसर्च करावा लागायचा. आता कंटेंट मार्केटिंग या टॉपिक वरती लिहायचं आर्टिकल, थोडक्यात कंटेंट लिहायचंय या टॉपिक विषयी. मग आधी त्या टॉपिकला सर्च वॉल्यूम किती आहे, त्यानंतर मग बाकी 5-10 ब्लॉग दुसरे वाचायला लागायचे आयडिया येण्यासाठी, की मी जर एखादा लिहितोय कंटेंट तर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड व्हायला हवं. म्हणजे आधी ना स्ट्रक्चर बनवलं जायचं, की हे 10 पॉईंट कव्हर व्हायला हवेत, हे 5 पॉईंट कव्हर व्हायला हवेत, आणि त्यानंतर मग त्या पॉईंटच्या हिशोबाने हे कंटेंट लिहिलं जायचं. सो बेसिकली मी म्हटलं नाही, मला कंटेंट बनवायचंय तर त्यामध्ये या 3 गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत. कस्टमर फोकस, एसईओ आणि बिझनेस विजिबिलिटी. म्हणजे थोडक्यात हे जे काही आहे, आता हे त्यांनी रिसेंट पोस्ट टाकलेले आहेत, पण इथे जे काही दिसतंय आपल्याला, सी, हे पॉइंटर्स आधी काढले जातात आणि त्याच्यानंतर मग फायनली हे केलं जातं, ब्लॉग बनवला जातो. सो सांगायचा पॉइंट काय आहे, की तुम्ही जेव्हा कंटेंट जनरेट करताय तर त्याला आधी आपल्याला माहित असायला पाहिजे की काय जनरेट करायचं. पण सगळ्यात महत्वाचं, तर पूर्वी फक्त पॉइंटर काढून लिहायला पण लागायचं, आता तसं नाही. तुम्ही चॅट जीपीटीला सांगा की काय हवंय, म्हणजे मी इथे सांगतो, आय वॉन्ट अबाउट अस पेज कॉन्टेंट फॉर डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सर वेबसाइट. ओके, digital marketing freelancer name is Himanshu Lokhande. He is certified digital marketing professional, offers digital marketing services. He is from Amravati and has done his graduation in science. सी, एवढं मी सांगितलं आणि एंटर केला. म्हणजे
लिटरली 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला अबाउटचं कंटेंट मिळालेलं आहे. आता फक्त काय हे जे बनवलेलं कंटेंट आहे हे आपल्याला तिकडे जाऊन अपलोड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता त्यांनी थीम ही घेतली आहे हिमांशूने, तर आपण बघूया तिथे अबाउट असतं पेज. सो आता या पेज वरती जशी जागा असेल किंवा जसं लेआउट असेल आता आपल्याला कळेल, त्या हिशोबाने आपल्याला ती इन्फॉर्मेशन अपलोड करायची आहे. मग आता इथे आलो, हे जे काही आहे इथं त्याला त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे आता हे जे वाक्य आहे अबाउट हिमांशू लोखंडे युअर ट्रस्टेड डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सर, तर हे वाक्य तो ते रिप्लेस करणार इथे. त्यानंतर नेक्स्ट पहिला पॅराग्राफ आहे वेलकम टू द वर्ल्ड ऑफ डिजिटल मार्केटिंग एक्सलन्स, हा पॅराग्राफ. मग तो काय करणार, हा पॅराग्राफ त्या कंटेंटने रिप्लेस करणार. आता ही एक डमी इमेज, याच्याऐवजी तो दुसरी आयदर तो त्याचा फोटो टाकेल किंवा डिजिटल मार्केटिंगची जी रिलेव्हंट इमेज आहे ती इथे टाकेल. सो इथेही खाली जागा आहे. मग त्याला वाटलं की अरे नाही इथे आता मला हे टाकायचं हु एम आय, तर मग तो ती हेडलाईन आणि ते पॅराग्राफ असं असं खाली खाली ऍडजस्ट करत जाईल. सी आता मीट अवर टीम, तो एकटा काम करतोय मग टीम नाहीये, तर हे सेक्शन तो पूर्णपणे काढून टाकू शकतो. नो नीड टू कीप दिस सेक्शन. पण त्याला नंतर नेक्स्ट आता हा सेक्शन आहे, त्याला वाटलं की हे काही कुणावरती डिपेंडेंट नाही, म्हणजे टीम कसं हे कम्प्लिटली इररिलेव्हंट आहेत, माझ्याकडे टीमच नाही आणि त्या टीम मध्ये ही माणसंच नाहीये, त्यामुळे मी हे सेक्शन पूर्णपणे काढून टाकू शकतो. पण आता हा डेटा आहे, आता या स्वरूपाचा डेटा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे आपण याला फॅक्ट आणि फिगर असं म्हणतो. तर इथे तो स्वतःच बिल्ड करू शकतो की अरे हा माझा जो काही युजर सॅटिस्फॅक्शन रेट आहे तो 100% आहे. आतापर्यंत इथे 715 आहे, तू टाक 200 किंवा 50 टाक, 50+ क्लायंट सर्व्हिस दिली आहे. त्यानंतर 40% इथे टाक, 70% क्लायंट सक्सेस रेट. म्हणजे इथे आम्ही जे टाकलंय इट इज अ फेक, हे नाहीये बिकॉज द बिझनेस हॅज जस्ट स्टार्टेड, हे जे इथे टाकलेलं आहे. सो समटाइम इट इज नेसेसरी टू बिल्ड द ट्रस्ट ऑफ ऑनलाईन युजर्स. त्यामुळं आपण हे टाकतो, नंतर इव्हेंच्युअली बिल्ड होणार आहे, पण आता त्यांना ठीक आहे त्यांनी काही ट्रेनिंग्स घेतलेले आहेत, बट दे आर नॉट लाईक 5000, एक 2-3 हजार तास असतील, किंवा राईट नाऊ दे डोंट हॅव 15 years ऑफ एक्सपिरियन्स, त्यांना एक 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल सगळ्यांचं मिळून. सो अशा पद्धतीने आपल्याला हे चेंजेस करावे लागतात. म्हणून मी पुन्हा का सांगतोय, का तुम्हाला एलिमेंटर किंवा जे पेज बिल्डर टूल आहे त्याच्यावरती पकड असणं गरजेचं आहे. तर हे जे काही चेंजेस करायचे ते तुम्हाला, तर ते चेंजेस करता येण्यासाठी ते कसे करायचे हे माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही हवं ते कंटेंट जनरेट करू शकता. आता हे झालं अशा इन्फॉर्मेशन विषयी ज्याची पार्शियल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे. ओके, म्हणजे आता जसं आपण म्हटलं अबाउट, कॉन्टॅक्ट वगैरे. पण आता बऱ्याचशा वेळेला होतं की आपल्याला आता वेबसाईट वरती काही अशी माहिती टाकायची आहे की ज्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. मग ती माहिती कशी टाकायची, कसं बिल्ड करायचं, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. ओके, आता फॉर एक्झाम्पल ही जी वेबसाईट आहे, आता ही वेबसाईट अगेन कशाबद्दल आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, म्हणजे ते क्लासेसच घेतात पुण्यामध्ये. ओके, तर आता इथे काय करायचं आपल्याला, याच्याविषयी माहिती लिहायची आहे. का लिहायची हे नंतर सांगेल, पण थोडक्यात मला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विषयी माहिती लिहायची आहे. आता प्रॉब्लेम काय, मी स्वतः कोर्सेस घेतो, एक एक्झाम्पल सांगतोय, पण मला नाही त्याच्याबद्दल 4 पॅराग्राफ लिहिता येणार. राईट, माहिती तर टाकायची मला, का ते सांगतो का टाकायची ते पण. पण आता एवढंच लक्षात घ्या, मला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बद्दल वेबसाईट वरती माहिती टाकायची, पण मला काहीच माहिती नाही. मी शिकू शकतो बट 2-4 पॅराग्राफ नाही लिहू शकत. मग अशा वेळेला पुन्हा चॅट जीपीटी वरती जाईल आणि त्याला सांगेल आय हॅव वेबसाईट फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, प्लीज राईट कंटेंट for home page for digital marketing classes in Pune. See,
दिलं त्यांनी जनरेट करून. म्हणजे थोडक्यात आता पहिल्या केसमध्ये थोडंसं सोपं होतं का, तर माझ्याकडे बेसिक इनपुट होतं ज्यावरतून कंटेंट जनरेट करायचं आहे. पण दुसऱ्या केसमध्ये तर माझ्याकडे काहीच इनपुट नव्हतं. पण मी जेवढं शक्य होतं तेवढं त्याला सांगायचा प्रयत्न केला की याच्याविषयी असं असं करून दे. कारण हे टूल्सचं पण कसं आहे ना, जोपर्यंत तुम्ही त्याला सांगत नाही काय हवंय, कसं हवंय, तोपर्यंत तो जनरेट नाही करून देऊ शकणार. सो आत्ताही मी सांगितलं की मला अशी माहिती बघा, त्यांनी आता कोर्स विषयी सेम आता हिमांशूचं जे आहे त्याच्याविषयी बोलूयात. राईट होम पेज content for digital marketing freelancer website. आता मला वाटलं नाही हे योग्य नाही वाटत किंवा मी त्याला अजून बघा, आता त्याला फक्त सांगितलं फ्रीलान्सर वेबसाईट विषयी लिहून दे, त्याने एकदम बेसिक लिहून दिला. पण आता मी इथे कमांड थोडी चेंज करतो. हायलाइट सर्व्हिसेस ऑफर्ड बाय बघा, आता थोडं वेगळं लिहून दे. आता इथे त्यांनी सर्व्हिसेस वरती फोकस केला की या सर्व्हिसेस हिमांशू देतो म्हणून, आणि तुम्ही हिमांशूकडनं या सर्व्हिसेस घेऊ शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचं जर अकाउंट नसेल तर चॅट जीपीटी ही सुरुवात आहे. या टूल वरती जाऊन तुम्हाला फर्स्ट अकाउंट क्रिएट करायचं, जसं तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वरती क्रिएट करता त्या पद्धतीने या वेबसाईट वरती करू शकता. तुम्हाला फक्त गुगलला जायचं आणि चॅट जीपीटी असं टाईप करायचं. टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते. अशा प्रकारचा त्याचा लोगो आहे आणि या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही कंटेंट जनरेट करू शकता. ही सगळ्यात लक्षात घ्या, प्रायमरी स्टेप आहे आपली. ओके, आपण हे टूल कंटिन्यू नाही करणार, नंतर आपण वेगळे प्रीमियम टूल वापरणार आहेत. त्याचे रिझन्स वेगवेगळे आहेत, म्हणजे मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये, डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये. पण आता सुरुवात इथनं करणार आहोत. क्लिअर आहे? आता मूळ मुद्द्याकडे, जसं मी सांगितलं की कंटेंट का जनरेट करावं लागतं किंवा कसं करावं लागतं. तर आता काय ना, की जेव्हा मी वेबसाईट बनवली, बघा वेबसाईटचे दोन पर्पज आहेत. पहिला पर्पज आहे की मी जे काही विकतोय, ठीक आहे, त्या त्या प्रोडक्ट त्या सर्व्हिसची माहिती लोकांना मिळणं, म्हणजे जे ऑनलाईन युजर्स आहेत, जे माहिती शोधतायत, ठीक आहे, त्यांना माहिती मिळणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डिजिटल मार्केटिंग क्लासेस घेतोय आणि काही लोक आहेत जी गुगलवरती सर्च करतात डिजिटल मार्केटिंग क्लासेस बद्दल, तर त्या लोकांना माझ्या क्लासेस बद्दल समजण्यासाठी मी वेबसाईट बनवतो किंवा वेबसाईट वरती कंटेंट ऍड करतो. सो बेसिकली वेबसाईट helps user to understand your products and services and make informed decision. म्हणजे त्यांना निर्णय घ्यायला मदत केला, याचा फायदा तुम्हालाही होतो आणि त्यालाही होतो. ठीक आहे. आता दुसरा मेजर बेनिफिट रिझन काय वेबसाईटचं पर्पज, तर ते असं. तर आता आपण थोडंसं मागे शिकलो होतो, आता पुढेही शिकणार आहे. तर ही जी काही वेबसाईट आहे, जे ऑनलाईन युजर्स ऍक्सेस करतात, आपल्या वेबसाईट वरती व्हिजिट करतात किंवा आपणही व्हिजिट करतो वेगवेगळ्या वेबसाईट, तर हे जे काही कम्युनिकेशन आहे, कनेक्शन हे डायरेक्ट होत नाही. हे एका स्पेशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होतं आणि त्या प्लॅटफॉर्मला म्हटलं जातं सर्च इंजिन. म्हणजे आता आपण जे वापरतोय, म्हणजे आता तुम्ही मी कनेक्ट केलंय, मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करतोय, सो वी आर युझिंग गुगल. ठीक आहे. तो सर्च इंजिन एक असं मीडिएटर प्लॅटफॉर्म आहे जे इंटरनेट युजर आणि बिझनेसेसना कनेक्ट करायचं काम करतं. ठीक आहे. म्हणजे दोघंही त्याच्याकडे जातात, त्यांनी तसं सिस्टीम बनवलंय.
where both the parties can meet each other, can visit a website and get information. तसं त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे. पण थोडक्यात आता इथे आपण समजून घ्यायचंय की गुगल माझ्या वेबसाईट वरती युजर घेऊन येणार आहे किंवा माझी वेबसाईट लोकांना दाखवणार आहे. तर मग यामुळे माझी वेबसाईट आधी गुगलला समजणं गरजेचं आहे. सी अल्टिमेट युजर हा ह्युमनच आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारखे लोकच आहेत की जे इंटरनेट वरतून माहिती घेणार आहेत माझ्या वेबसाईट वरतून. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल एक माध्यम आहे आणि गुगलला जर वेबसाईट नाही समजली तर मग त्या लोकांपर्यंत नाही पोहोचणार. सो इथे दुसरं आहे वेबसाईट हेल्प्स सर्च इंजिन to understand your business content and suggest accordingly it to users. म्हणजे सिंपल लक्षात घ्या, तुम्ही वेबसाईट बनवली आता कशाची, हॉटेलची, फूड ब्लॉगिंगची किंवा मग डिजिटल मार्केटिंगची. जर गुगलला ती समजलीच नाही तर गुगल ती लोकांना सजेस्ट रेकमेंड करणार नाही आणि तुमच्या वेबसाईटला विजिटर्स पण नाही येऊ शकणार. सो इट इज इम्पॉर्टंट की गुगलला ती समजली पाहिजेत. आणि त्यासाठीच टू हेल्प सर्च इंजिन understand your web content, we follow a procedure, and that procedure is called as search engine optimization. म्हणजे आपली जी पहिली मार्केटिंग मेथड आहे ती. ठीक आहे, यामध्ये आपण काय करतो, काही स्टेप्स, काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने काम करतो आणि प्रयत्न करतो की त्या प्रोसेसच्या माध्यमातून गुगलला समजून सांगायचं आपल्याला वेबसाईट काय कशाबद्दल आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग तो आपली वेबसाईट लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मग आता इथे चॅलेंज काय आहेत की कोणकोणते फॅक्टर्स आहेत. तर जेव्हा आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चालू करू शिकायला तर त्यात आपल्याला कळेलच की कसं काम करतं, काय गोष्टींवरती आपल्याला वर्क करावं लागेल. पण आता इथे बेसिक सांगतो की गुगल कसं काम करतो. थोडक्यात आपण म्हणूयात मॅचिंग अल्गोरिदम्स. म्हणजे एक बेसिक तुम्हाला आयडिया देतोय. एक एक्झाम्पल, आता भाग्यश्रीची वेबसाईट आहे अबाउट फूड, म्हणजे इथे त्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करणार आहेत किंवा वेगवेगळी फूड बद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे, पण अनायसे त्यांनी वेबसाईट वरती बेबी प्रोडक्ट्स किंवा मग दुसरं अजून काही फार्म रिलेटेड असं काही माहिती दिली तर गुगल असा समज किंवा गैरसमज करून घेणार की तुमची वेबसाईट बेबी प्रोडक्ट्स बद्दल आहे. ठीक आहे, आणि तो काय करणार की मग फूड रेसिपी शोधणाऱ्या लोकांना वेबसाईट नाही दाखवणार, तर बेबी प्रोडक्ट शोधणाऱ्या लोकांना वेबसाईट दाखवणार. मग त्यामुळं इरेलेव्हंट किंवा चुकीचं ट्रॅफिक आपल्या वेबसाईट वरती येईल आणि मग त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. सो मग आपण प्रयत्न काय करतो की पहिली गोष्ट की आपण इथे सगळ्यात आधी हे करतो की माझा प्रोडक्ट काय हे समजून घेतो आपण. वी फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट वी वॉन्ट टू शो, काय दाखवायचंय किंवा काय विकायचंय. ठीक आहे, दिस इज पॉइंट नंबर 1 किंवा सेल. पॉइंट नंबर 2 की मग लोक त्या प्रोडक्ट सर्व्हिस बद्दल काय सर्च करतात. व्हॉट पीपल सर्च अबाउट माय बिझनेस. म्हणजे जसं मी सांगितलं, मी एकदम इन्फॉर्मल शब्द वापरला की मी डिजिटल मार्केटिंग क्लासेस घेतो. हे मी म्हटलं की माझे क्लासेस आहेत, म्हणजे माझी इच्छा सांगतो, माझे क्लासेस आहेत आणि माझी इच्छा आहे की लोक जेव्हा डिजिटल मार्केटिंग क्लासेस बद्दल सर्च करतात तेव्हा त्यांना माझी वेबसाईट दिसायला हवी. हे माझं मत आहे किंवा मला रिक्वायरमेंट आहे. पण लोक डिजिटल मार्केटिंग क्लासेस हा शब्द नाही टाकतात, ते टाकतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे.
डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन पुणे किंवा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग क्लासेस. म्हणजे प्रोडक्ट तेच आहेत पण लोकांचे शोधायचे वर्ड्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर हे मी का समजून घेतलं की काय लोक सर्च करतात, का हे मी समजून घेतलं, तर त्याचं कारण असं आहे की मी जर वेबसाईट वरती टाकलं सगळीकडे डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, ठीक आहे, पण लोक त्या शब्दाने सर्च करत नसेल तर माझी वेबसाईट गुगलला कधीच रँक होणार नाही, विजिबल होणार नाही. तर मला असे शब्द माझ्या वेबसाईट वरती वापरायचे जे लोक शोधतायत. ठीक आहे. म्हणजे मग मला कळलं काही XYZ टूल वापरून की लोक असं शोधतायत डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. XYZ टूल वापरून कळलं. आता मी काय करणार, तर माझ्या वेबसाईट वरती या शब्दाला घेऊन कंटेंट बनवणार. आय विल क्रिएट content around this keyword. आता याने काय होईल, गुगल जेव्हा माझ्या वेबसाईट वरती त्याला सगळीकडे दिसेल नुसतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग तो स्वतः समजून घेईल की येस, इंडियन डिजिटल मार्केटर और दिस वेबसाईट इज अबाउट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. असं तो स्वतःच्या ह्याच्यात नोट डाऊन करून ठेवेल डेटाबेस मध्ये, सर्व्हर मध्ये, सिस्टीम मध्ये. आणि लोक जेव्हा विचारतील गुगलला किंवा सर्च करतील डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, ठीक आहे, तेव्हा तो त्यांना माझी वेबसाईट रेकमेंड करेल. म्हणजे थोडक्यात आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय विकायचं वेबसाईट थ्रू, हा पहिला स्टेप. दुसरं, मग आपल्याला टूल वापरायचं आणि शोधायचं की जे मी विकतोय त्याबद्दल लोक काय सर्च करतात, टर्मिनॉलॉजी वेगळी असू शकते. ओके. आणि मग ते कीवर्ड वापरून मला माझ्या वेबसाईट वरती कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. ओके. सो ह्या सगळ्या स्टेपसाठी वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. पहिले स्वतः समजून घेणं, मग लोक काय शोधतात ते बघणं आणि मग त्या हिशोबाने कंटेंट क्रिएट करणं. सो आता मी इथं बघा, इथेही सांगतो त्याला राईट वेब पेज कॉन्टेंट फॉर कीवर्ड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस से. म्हणजे लक्षात घ्या ही वेबसाईटची आणि जी आपली पहिली मार्केटिंग टेक्निक आहे SEO ची पहिली पायरी आहे. टू फाइंड व्हॉट पीपल सर्च अबाउट युअर बिझनेस ऑन गुगल. आणि दुसरं, मग जे आपल्याला कळालंय, जे इनपुट मिळालंय की हे लोक सर्च करतायत, तर मग त्याच्या अराउंड कंटेंट बनवणं. म्हणजे अगेन आता इथे बघा एक सिम्पल सांगतो, त्यांनी दिले हू कॅन बेनिफिट फ्रॉम आर कोर्सेस. मी चेंज करेल, मी टाकेल हू कॅन बेनिफिट फ्रॉम आर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. कारण मी प्रत्येक शब्दागणिक, मी प्रत्येक गोष्टीगणिक हे समजून सांगायचा प्रयत्न करेल की माय वेबसाईट इज ऑल अबाउट डिजिटल मार्केटिंग कोर्स. जितकं शक्य आहे तितक्या ठिकाणी बघा, इथे तर आलायच वर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. म्हणजे इथनं पुढे आता जेव्हा आपण वेबसाईट बनवतोय किंवा तिला मॅनेज करतोय, आपल्या वेबसाईट वरती जेवढी काही पेजेस आहेत, प्रत्येक पेजला तुम्हाला एक कीवर्ड असाइन करायचा आहे किंवा तो आपल्याला करावा लागतो. ठीक आहे, असाइन करायचा आणि त्या कीवर्डच्या भोवतीच ते कंटेंट बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे मी थोडासा चेंज दाखवतो. आपण काय केलं होतं इथे, सेम राईट होम पेज कॉन्टेंट फॉर डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सर वेबसाईट. ओके. हायलाइट डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस ऑफर्ड बाय हिमांशू लोखंडे डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सर. आता मी त्याला सांगतोय राईट SEO ऑप्टिमाइज कॉन्टेंट विथ कीवर्ड डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. म्हणजे मी त्याला सांगतोय की असा असा हिमांशू आहे, त्याच्या वेबसाईट साठी लिहायचं आहे, पण वर्ड डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आला पाहिजे. सो दॅट लोक जेव्हा सर्च करतील डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, ओके, काय होईल तेव्हा हिमांशूची वेबसाईट त्यांना दिसेल. बघा इथे वर्ड आलाय डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. हे बाकी गोष्टी विसरल्या तरी चालेल, बट आपल्याला हे विसरायचं नाही. तुम्ही तुमची वेबसाईट बनवा, माझ्या वेबसाईट वरती काम देईल, क्लायंटची वेबसाईट, उद्या जॉब कराल तिकडे बिझनेस वेबसाईट,
यू नीड टू मेक शुअर वेबसाईट आपल्या हातात आहेत ना, तर वेबसाईटवरचं प्रत्येक पेज गुगलला रँक झालं पाहिजे. आणि गुगलला रँक होण्यासाठी त्याला समजलं पाहिजे की ही वेबसाईट आणि ओव्हरऑल वेबसाईटवरचं प्रत्येक पेज कशाबद्दल आहे. आणि ते समजून सांगण्यासाठी आपल्याला कीवर्ड वापरायचे आहेत. म्हणजे जसं तुम्ही शाळेत असताना पेजला आपण नंबर असाइन करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे काय असेल, त्या पद्धतीने आपल्या वेबसाईट वरती जी प्रत्येक पेजेस आहेत, प्रत्येक पेजला एक कीवर्ड असाइन करायचा आहे आणि त्या कीवर्डच्या भोवती कंटेंट बनवून ते कंटेंट आपल्याला वेबसाईट वरती टाकायचं आहे. ठीक आहे, हा पहिला पॉइंट की अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. पण आता प्रॉब्लेम काय होतो ना ते सांगतो. की आता आपण वेबसाईट बनवली, मी तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्या वेबसाईटवरती जेवढी पेजेस आहेत त्या पेजेसला तुम्हाला कीवर्ड असाइन करायचा आणि मग ती पेजेस वरती कंटेंट टाकायचं. पण हार्डली आता आपल्या वेबसाईटवरती 4च पेजेस आहेत. होम, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि ब्लॉग. पण आता खरी मेक कुठे आहे की गुगल काय सांगतो, चला तुम्ही म्हटलं की सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही 4 पेजेस बनवली, 4 पेजेस साठी 4 कीवर्ड शोधून काढले, असे कीवर्ड जे लोक आमच्या बिझनेस बद्दल शोधतात आणि त्या कीवर्डला धरून आम्ही कंटेंट पण बनवलं प्रत्येक पेजला. मग झालं का, याने वेबसाईट रँक होईल का? तर अजिबात नाही. का, तर हा फक्त एक 10% पार्ट झाला. म्हणजे गुगल म्हणतो की तुम्ही 4 पेजेस बनवली आणि थांबलात की तुम्ही संपलात. आय नीड मोर फ्रेश कंटेंट, मला अजून 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 माहिती हवी आहे. मग या केसमध्ये काय आहेत ना, आपण पेजेस तर अजून बनवू शकत नाही का, तर माझ्याकडे तेवढं मग हेच नाहीये. म्हणजे आता न्यूज, गॅलरी, मीडिया मी नाही बनवू शकत कारण त्या सर्व्हिसेस मी देत नाही. जेवढं देतोय तेवढं मी टाकलंय. मग अशा केसमध्ये आपल्याला ब्लॉग नावाचा सेक्शन मदत करतो. ठीक आहे, ब्लॉग हा सेक्शन असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे आर्टिकल्स टाकू शकता. ठीक आहे, वेगवेगळे नवीन कीवर्ड्स घेऊ शकता आणि याच्या मदतीने तुम्ही वेबसाईट रँक करू शकता. म्हणजे मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता तुमच्या प्रायोजन लक्षात आलं, ब्लॉग हे जे आपण पेज बनवतो, सी कसं होतं ना की आपण एखादी जेव्हा वेबसाईट बनवतोय तर त्या वेबसाईट मध्ये काय आहे की ही पेजेस लिमिटेड आहेत. म्हणजे मी 4 5 किंवा फार फार तर 6 त्याच्यापेक्षा जास्त पेजेस नाही बनवू शकत. पण एसईओ ची रिक्वायरमेंट काय, तर तुमच्या वेबसाईट वरती प्रत्येक महिन्याला कंटेंट अपडेट झालं पाहिजे. ठीक आहे, लेटेस्ट कंटेंट ही एसईओ ची रिक्वायरमेंट आहे. पण मी पेजेस तर ऍड नाही करू शकत. मग त्यावेळेला मी ब्लॉग नावाचा सेक्शन बनवतो आणि या सेक्शन मध्ये मी अशा पद्धतीने आर्टिकल लिहित जातो. या आर्टिकलचे 2 इंटेन्शन असतात, तुमच्या एसईओ ला मदत करणं आणि दुसरं जे युजर्स आहेत त्यांना तुमच्या इंडस्ट्री बद्दल अपडेट एज्युकेट करणं. ड्युअल पर्पज सर्व करतो ब्लॉग नावाची टॅब किंवा कॅटेगरी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कोणाला डिजिटल मार्केटिंग कोर्स बद्दल माहिती मिळाली पण तो कन्व्हिन्स नाहीये की मी कोर्स केलाच पाहिजे, मग अशा वेळेला मी त्याला ब्लॉग वाचायला देईल. मग ब्लॉग थ्रू त्याला कळेल की काय इम्पॉर्टन्स आहेत, का गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तो रेडी होईल तो कोर्स जॉईन करण्यासाठी. म्हणजे फर्स्ट बेनिफिट ऑफ ब्लॉग इज टू एज्युकेट, नर्चर युअर लीड, युअर ऑनलाईन युजर. दिस इज फर्स्ट. आणि सेकंड, दुसरा ब्लॉगचं काय, युझिंग ब्लॉग आर्टिकल्स वी कॅन अपडेट कंटेंट फ्रिक्वेंटली ऑन आवर वेबसाईट अँड हेल्प फॉर एसईओ पर्पज. म्हणजे ही जी 4 पेजेस आहेत ही एकदा तुमची झाली की तो एक पार्ट तुमचा कम्प्लीट झाला. त्यानंतर कदाचित त्याच्यावरती तुम्हाला परत कंटेंट टाकायची गरज नाही. ठीक आहे, आणि नंतर मग मंथ टू मंथ तुम्हाला ब्लॉग बनवत जायचे, ब्लॉगचे आर्टिकल्स आणि ते ऍड करत जायचे. म्हणजे तुमचा फ्लो कसा राहतो बघा, मी जॉब मध्ये तुम्हाला सांगतो, एक जनरल तुमच्या लक्षात येईल. एक तर तुम्हाला वेबसाईट बनवावी लागेल किंवा रेडीमेड वेबसाईट असेल, तर तेव्हा तुम्ही जॉईन करतात तर चेक करायचे पेजेस किती आहेत. ओके, त्यानंतर परफॉर्म कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च का करायचं, तर मला शोधून काढायचं आहे लोक काय शोधतात माझ्या बिझनेस बद्दल. त्याच्यानंतर असाइन मोस्ट सर्च कीवर्ड्स टू ईच पेज. मग फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 20 कीवर्ड्स आहेत पण पेजेस 5च आहेत, काही प्रॉब्लेम नाही. 20 पैकी 5 कीवर्ड्स 5 पेजला असाइन करा. ओके, आणि मग जे राहिलेले कीवर्ड्स 15 कीवर्ड्स त्यासाठी क्रिएट
articles using remaining keywords and optimize it. See, तुम्हाला वाटलं मग कीवर्ड संपले काय करायचं? नवीन कीवर्ड शोधायचे, नवीन आर्टिकल्स बनवायचे आणि पब्लिश करत जायचं. म्हणजे तुमचं ते जेव्हा जॉबला जाता ना, तर पहिल्या महिन्यात काम काय असतं तुम्हाला, जी पेजेस आहेत ती पेजेस ऑप्टिमाइज करायचे. मग ती 2, 4, 5 असेल. ठीक आहे, झालं, सुखासुखीचे दिवस संपले. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, प्रत्येक महिन्याला ऍटलिस्ट कमीत कमी 4-5 नवीन कीवर्ड शोधायचे जे रिलेव्हंट आहेत तुमच्या बिझनेसशी. ठीक आहे. परफॉर्म पेजेस ऑप्टिमायझेशन, existing pages optimization in the first month, किंवा कधी कधी तर पहिल्या वीक मध्ये पण करायला लावतात, तेवढी पण उसंत खाऊन देत नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर देन फॉर SEO strategy, find keywords each month and create articles around those keywords. ठीक आहे. तर ही बेस पायरी आपल्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या प्रोसेसचे. मग त्यानंतर ते कसं क्रिएट करायचं किंवा अजून काही डूज अँड डोंट्स आहेत का, तेही आपल्याला शिकायचं. कारण मागे मी जस्ट ओव्हरव्ह्यू दिला होता तेव्हा मी सांगितलं होतं की आपण जेव्हा SEO करतोय, ओके, कुठे गेला, तर त्या SEO मधलं 200+ फॅक्टर्स आहेत SEO चे. ओके, डोंट वरी, एवढे सगळे फॅक्टर काही एकदम नाही करायला लागत, हळूहळू हळूहळू आपल्याला फुलफिल करायचे. आणि त्या 200 फॅक्टर मधला हे 2 फॅक्टर आहेत. कोणता? पहिला की फाइंड कीवर्ड्स. बघा, म्हणजे आपण हळूहळू कसं टप्प्याटप्प्यात शिकतोय, वेबसाईट पण बनवतोय आणि तिकडे मार्केटिंग पण करतोय. त्यातला पहिला फॅक्टर आहे बघा, कीवर्ड शोधायचे जे तुमच्या बिझनेस साठी गरजेचे आहे. दुसरा, क्रिएट कॉन्टेंट अराउंड दोज कीवर्ड्स. म्हणजे असे 1 बाय 1 आपल्याला जे जसं आपण हळू पुढे पुढे जाऊ ना, मग तसे तसे आपल्याला हे करत जायचंय. असे हे फॅक्टर्स आपल्याला फुलफिल करायचे जायचे. तर टाइम टू टाइम मी सांगेल की कोणकोणते फॅक्टर्स आहेत, ते कसे फुलफिल करायचे. फक्त एवढं घ्या की आता आपण बघा, जेव्हा वेबसाईट बनवत होतो तेव्हा रँक मॅथ नावाचं एक SEO प्लगइन आपण इन्स्टॉल केलं होतं. आठवते का सगळ्यांना? भाग्यश्री, योगेश, हिमांशू, आठवते का रँक मॅथ नावाचं प्लगइन? हो सर. म्हणजे मी 4 प्लगइन सांगितले होते, थोडस आठवा. एलिमेंटर, रँक मॅथ, येस. साईट किट आणि फ्लुएंट फॉर्म. तर हे जे रँक मॅथ प्लगइन आहे ना, हे खूप कामाचे आहेत. म्हणजे तुमचे हे जे काही SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मार्केटिंग मेथड आहे, त्याचं 60% काम ते एकटं प्लगइन करतं. म्हणजे जेव्हा मी सांगितलं ना, मी शिकलो तेव्हा हे प्लगइन्स वगैरे एवढे नव्हते किंवा सगळे प्रीमियम प्लगइन्स होते, महागडे. त्याच्यामुळे हे सगळं मॅन्युअली करावं लागायचं. इव्हन बघितलं ना, मी सांगितलं कंटेंट सुद्धा आम्हाला मॅन्युअली बनवावं लागायचं, खूप वेळ जायचं त्याच्यामध्ये. पण आता तसं नाहीये, तर कंटेंट आपण विथ द हेल्प ऑफ AI टूल वापरू शकतो. सेम हे जे काही 200 फॅक्टर, यातले बरेचसे फॅक्टर स्वतः जे SEO प्लगइन आहे ते फुलफिल करतं, आणि राहिलेले प्लगइन मग तो सांगतोय की काय राहिलंय फुलफिल करायचं वेबसाईट वरती, आणि मग तेवढे फक्त आपण मॅन्युअली करायचे. पण ते करण्यासाठी पण टूल्स आहेत. म्हणजे असं खूप कमी गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्वतः डोकं लावून काहीतरी वाकडे तिकडे करून करावं लागणार. सो आपल्याला फक्त हे शिकून घ्यायचं की फॅक्टर्स कोणते आहेत आणि ते फुलफिल करण्यासाठी
कसं पद्धतीने काम करायचं. मग याने काय होतं की तुमची वेबसाईट सर्च इंजिन साठी ऑप्टिमाइज होते, म्हणजे त्याला समजायला मदत होते. आणि मग इथून पुढे प्रवास सुरू होतो तुमच्या रँकिंगचा. जी वेबसाईट गुगलला 10व्या पेजवरती असते ती 9व्या, 8व्या, 7व्या, 6व्या आणि फायनली पहिल्या पेजवरती येते. पहिल्या पेजवरती आल्यानंतर काय होतं, तिला व्हिजिबिलिटी भरपूर मिळते, म्हणजे खूप साऱ्या लोकांना दिसते आणि त्यामुळे क्लिक्स पण वाढतात आणि ओव्हरऑल आपल्या वेबसाईटला कन्व्हर्जन सुद्धा जास्त मिळतं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेच पैसे स्पेंड करायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर भाग्यश्री रेसिपी लिहितायत पनीर मसाल्याची, आता त्यांना माहिती त्याला पनीर मसालाच म्हणतात, नो डाऊट. पण त्यांनी एकदा लिहिण्याच्या आधी गुगलला जाऊन एक टूल आहे, म्हणजे जे आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहोत, सर्च करायचंय की लोक पनीर मसाल्याविषयी काय सर्च करतात. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली व्हॉट पीपल टाईप ऑन गुगल टू गेट द रेसिपी ऑफ पनीर मसाला. आणि मग ते कीवर्ड शोधणार आणि जे काही कंटेंट ते स्वतः बनवेल किंवा टूलच्या मदतीने बनवणार आहे, त्यामध्ये तो ते शब्द यूज करणार. म्हणजे इथे मी दाखवते एक एक्झाम्पल. राईट रेसिपी फॉर पनीर मसाला फॉर blog article and use keyword paneer masala in it. झालं का भाग्यश्री? जी रेसिपी जी द्यायची ती सुद्धा आली आणि त्यामध्ये तो शब्दही आलेला बघा इथे, पनीर मसाला रेसिपी, पनीर मसाला. आता ठीक आहे, इन्ग्रेडियंट मध्ये नाही आला पण इकडे कुठेतरी असेल खाली. सी पनीर मसाला, पनीर मसाला, पनीर मसाला. कन्क्लुजन मध्ये पण आहे. आलं ना? येस. सो अशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय. ठीक आहे. याने काय होईल की गुगलला समजेल आपली वेबसाईट आणि ओव्हरऑल वेब पेजेस, आणि त्यानंतर मग आपली वेबसाईट गुगलला रँक होईल. म्हणजे इव्हन योगेश तुमच्यासाठी सांगतोय, आता आपला हॉटेलचा बिझनेस आहे एक्झाम्पल हा, आणि माझी इच्छा आहे किंवा जी लोक गुगलला सर्च करतात रिसॉर्ट्स इन लोणावळा, त्यांना माझी वेबसाईट दिसायला हवी. तर पहिलं आपल्याला हे बघितलं पाहिजे की लोक असं सर्च करतात का रिसॉर्ट इन लोणावळा, की अजून काय सर्च करतात, ते पहिलं शोधायचं. नंतर आपल्याला कळलं की चला लोकांनी टाकले रिसॉर्ट इन लोणावळा विथ ऍक्टिव्हिटी असं सर्च करतात लोक. मग जर हे सर्च केल्यानंतर इथे माझी वेबसाईट जर दिसायला हवी असेल तर द प्रोसिजर इज सेम. राईट वेब पेज कॉन्टेंट फॉर माय resort website, use keyword for a SEO purpose. योगेश लक्षात येते ना? हो सर. सो आता हे जेव्हा आपण टाकू याने काय होईल की गुगलला समजेल की याची ही जी वेबसाईट आहे इट्स अबाउट रिसॉर्ट इन लोणावळा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तो गुगलला आपली वेबसाईट रँक करेल, म्हणजे दाखवेल, आणि मग लोक आपल्या वेबसाईटला व्हिजिट करेल. पण लक्षात घे, हा एकमेव फॅक्टर नाहीये, असे खूप सारे फॅक्टर्स आहेत. मी आता 2 आपण फक्त डिस्कस केलेत आहेत. आता जेव्हा उद्या परवा मध्ये वेबसाईट तुमच्या 1 to 1 बनवून रेडी होतील, ठीक आहे, म्हणजे माझ्या डोक्यात आहे मंडे पर्यंत प्रत्येका चौघांची वेबसाईट रेडी असतील. कोणत्या? पोर्टफोलिओ वाल्या नाही, त्याच्या प्रोफेशनल वेबसाईट आपण बनवणार आहोत त्या. आणि मंडे पासून आपण मग शोधणार की बाबा तू कशाची वेबसाईट बनवते, हा कशाची. मग ते कीवर्ड्स कुठे शोधायचे, त्याच्यासाठी कोणतं टूल वापरायचं. कंटेंट आता चॅट जीपीटी वापरतोय, पण तेव्हा आपण कोणतं टूल वापरून कंटेंट जनरेट करायचं. आणि कंटेंट जनरेट केलेलं कंटेंट नंतर फक्त तुम्हाला वेबसाईटवरती अपलोड करायचं. म्हणजे तुम्ही एक एसईओचा 30% पार्ट कम्प्लीट केलाय. एकदा तेवढं झालं की रेस्ट ऑफ 70% काय आपल्याला 2 दिवसामध्ये शिकून होतं. फक्त मग हे सातत्य ठेवावं लागतं की जे शिकलोय
ते सारखं करायचं सारखं करायचं सारखं करायचं आणि त्यानंतर मग आपली वेबसाईट गुगलला किंवा कोणतंही म्हणजे याहू असेल किंवा अदर सर्च इंजिन जरी असतील तरी त्याला आपली वेबसाईट रँक होईल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हिमांशू, भाग्यश्री, काही डाऊट याच्यामध्ये की समजलं नाही असं? नाही सर. हिमांशू, आवाज नाही तुझा येत आहे. योगेश, तुम्हाला समजलं ना? हो सर. आपण आजच्या सेशन मध्ये कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन किंवा माहिती या टॉपिक वरती जास्त चर्चा केली किंवा समजून घेतलं की कालपर्यंत आपण काय केलं, ती वेबसाईट उभी कशी करायची याविषयी जास्त बोललो. पण आता आपण बोलतोय की वेबसाईट उभी झाल्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि पोहोचण्यासाठी आपल्याला माहितीवरती डिपेंडेंट राहावं लागतं. मग त्यात मी तुम्हाला 2 पद्धतीने गाईड केलं की 50% माहिती अशी असते की ज्यासाठी तुम्हाला तुमच्याकडनं इनपुट येणं गरजेचं असतं, ती गुगल पण नाही देऊ शकत. म्हणजे फोन नंबर काय टाकायचा किंवा ऍड्रेस काय टाकायचा आहे हे गुगल नाही सांगू शकत, तुम्हाला किंवा क्लायंटलाच सांगणं आहे. तो एक पार्ट झाला की तिकडे ते माहिती तुम्ही टाकू शकता. आणि दुसरं कंटेंट म्हणजे की जे लोकांना दिसणं गरजेचं आहे पण मला बनवता येत नाही, तर मग त्यासाठी आपण चॅट जीपीटी किंवा जे काही अदर टूल्स आहेत त्यांच्या मदतीने एक आपण व्यवस्थित प्रोफेशनल कॉन्टेंट जनरेट करून घेणार आहोत आणि ते आपल्या वेबसाईट वरती आपण टाकणार आहोत. ठीक आहे. आणि इथूनच लक्षात घ्या, म्हणजे आता आजपासूनच आपली पहिली मार्केटिंग मेथड शिकायला सुरुवात झालेली आहे आणि या स्किलला म्हटलं जातं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन स्किल. याच्या बेसिसवरती जॉब असतात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या, म्हणजे त्यांच्या वेबसाईट असतात. मग कुणाची हेल्थ केअरची वेबसाईट असेल, कुणाची रेस्टॉरंटची असेल, कुणाची लोणावळा बंगलोची असेल, कुणाची अजून कशाची असेल, IT सर्व्हिसेस. तर जॉब प्रोफाईल मध्ये काम काय असतं की माझा XYZ बिझनेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी IT कन्सल्टिंग फर्म आहे. तर मी जेव्हा भाग्यश्रीला जॉब देतोय, व्हॉट आय विल एक्सपेक्ट की भाग्यश्रीने रिसर्च करावं, लोक IT कन्सल्टिंग विषयी काय सर्च करतात, त्यानंतर त्या काय सर्च करतात म्हणजे थोडक्यात कीवर्ड शोधून काढायचे भाग्यश्रीने, त्यानंतर त्या कीवर्डच्या हिशोबाने वेबसाईट वरती चेंजेस करायचे आणि कंटेंट अपलोड करायचं. मग कंटेंट केल्यानंतर त्याचं ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल SEO करायचं, जे आपल्याला शिकायचंय. पण थोडक्यात जे आता आपण शिकतोय ना किंवा आपल्या वेबसाईट वरती करतोय, तेच तुम्हाला तुमच्या जॉब प्रोफाईल मध्ये किंवा क्लायंट वेबसाईट वरती करायचंय. लक्षात आलं? सो आता आपण हे तुकड्या तुकड्यांमध्ये शिकतोय कारण टॉपिक खूप मोठा आहे SEOचा. पण जेव्हा कम्प्लीट होईल ना तेव्हा मी तुम्हाला एक चेकलिस्ट देईल. त्या चेकलिस्टचा फायदा काय होईल, जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येईल किंवा एखाद्या बिझनेस साठी तुम्ही कराल, तुम्हाला फक्त ती चेकलिस्ट फॉलो करायची आहे की अच्छा सरांनी हे दिलेले आहेत, सो माझ्याकडे आता SEO साठी क्लायंट आलाय आणि मला या फक्त स्टेप्स फॉलो करायचे. त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस. येस. चल, मग आता आपण आज इथेच थांबूयात आणि उद्या 7:30 ला कनेक्ट करूयात. ठीक आहे. तर 1-2 दिवस प्रॅक्टिस करत राहा, ज्या तुमच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण शुअरली ऑन संडे प्रत्येकाला 1-1 तास इंडिव्हिज्युअल देणारे टायमिंग इन्फॉर्म करेल. तुमच्या टायमिंगच्या हिशोबाने घेईल जसं अवेलेबल असेल. बट बिफोर मंडे तिघांच्याही प्रोफेशनल वेबसाईट बनवून रेडी असेल, ज्याच्यावरती तुम्हाला मंडे पासून काम चालू करायचंय. ठीक आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. ओके सर. ओके, चलो. मग आता इथेच थांबूयात आणि उद्या 7:30 वाजता कनेक्ट करूयात. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट सर. बाय.